चला तर मी आता करदंटसाठी एक चमचा तूप घालते। पहा, तूप घातले, तूप वितळायला सुरुवात झालेली आहे। तूप वितळवून घ्यायचं आहे। गॅस लो फ्लेम मध्ये ठेवायचा आहे। आता मी ह्या तुपामध्ये 1 वाटी बदाम घालत आहे। बदाम खरपूस होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। हा हळूहळू गोल्डन कलर येत आहे। हे पहा, गोल्डन कलर येईपर्यंत बदाम फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये पिस्ता घालणार आहोत। तर मी अर्धी वाटी पिस्ता घातलेला आहे। पिस्ता पण गोल्डन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे। तर तूप जास्त तापला असेल तर गॅस बारीक करू शकतो। लो फ्लेमवर भाजायला पाहिजे। थोडासा गॅस मोठा ठेवलेला आहे। आपण तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करू शकतो। हे पहा, पिस्ता पण भाजून झालेला आहे। आता पिस्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता मी ह्यामध्ये 1 वाटी काजू घालत आहे। काजू पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे पहा, हळूहळू काजूचा कलर बदलत आहे। काजू जरासं मी जास्तच भाजून घेत आहे। हे पहा, बघा काजूला गोल्डन कलर आलेला आहे। तर आपल्याला काजूही काढून घ्यायचा आहे। हे पहा, दिसते का? हे पहा, काजू गोल्डन झालेले आहेत। आता काजूही काढून घेते। आता मी 1 वाटी खारीक घालत आहे। तर खारीक ही थोडं खरपूस भाजून घ्यायचं आहे। हवा असेल तर अजून थोडंसं तूप टाकू शकता तुम्ही। मी एवढ्याच तुपात भाजून घेत आहे। हे पहा, त्यातलंच तूप जरासं आहे त्यातच। हे पहा, खारीक करपतो, त्यामुळे गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवावा। आता आपला खारीक भाजून तयार आहे। तर आता हे गोल्डन कलर जरासं जास्त झालेला आहे। तर मी आता हे खारीक काढून घेत आहे।
आणखी 1 चमचा तूप घालत आहे. तूप वितळू दे. तर ह्या तुपामध्ये मी 1 वाटी डिंक टाकत आहे. हे डिंक तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे. जसा डिंक तुपामध्ये भाजल तसा डिंक फुलायला चालू होतो. हे पहा, फुलतोय आपला डिंक. असा फुलला पाहिजे डिंक. हे पहा, हा डिंक नसल्याशिवाय करदंट बनू शकत नाही, त्यामुळं डिंक हा लागतोच. हे पहा, आपला डिंक फुलून तयार आहे. तरीसुद्धा मी जरासं जेव्हा भाजते अजून थोडंसं कुठं एखादं राहिलेलं असतं. हे पहा, आपला डिंक फुलत आहे. हे पहा, एवढा डिंक बास होतो, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिंक जास्तही घालू शकता. जास्त घातलं की मग ते दाताखाली कचकच लागतं, त्यामुळे मी जास्त वापरत नाही आहे डिंक. आणि हे डिंक आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हे पहा, झालंय. आता डिंक भाजून तयार आहे. डिंक आपला फुललेला आहे. तर मी हा डिंक काढून घेते एका प्लेटीमध्ये. आता मी आणखी 1 चमचा तूप घालत आहे. आता तूप वितळलेलं आहे, त्यामुळे मी 1 वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे. वाळलं खोबरे, बाबुरी गोटा खोबरा असताना तो खिसून घ्यायचा आहे, किंवा बाजारात जे खोबऱ्याचं किस मिळतो तोही वापरला तरी चालेल. आता हे तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं. हे पहा, मी भाजते. किंवा तुम्ही खोबरं तुम्हाला हवं तेवढं घालू शकता, जास्त कमीही करू शकता. आता आणखी तुम्हाला वेगळे ड्रायफ्रूट्स वापरायचे असेल तर वापरू शकता. शेंगदाण्याचे पाकळ्या वापरू शकता. मी शक्यतो वापरत नाही आहे, कारण मला शेंगदाणे आवडत नाहीत, त्यामुळे मी वापरत नाही आहे. हळीव वापरू शकता. हे पहा, चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे पहा, हे पहा, आपलं खोबरं खरपूस आणि गोल्डन कलर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी हे खोबरं काढून घेते आहे. हे पहा, आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं खसखस फ्राय करून घेत आहे. हे पहा, खसखस भाजून घालायचं. गोड पदार्थाला खसखस असला तरच मजा येते, त्यामुळे मी खसखस हे वापरतेच. खसखस भाजून घ्यायचं आपल्याला चांगला. हे पहा, ह्याचा पण खमंग असा वास आला पाहिजे खसखसीचा. खसखस खरपूस होत नाही, त्यामुळं खसखसीच्या वासावरनंच ओळखायचं भाजले की नाही. त्यामुळं खमंग वास सुटला की मग हे खसखस काढून घ्यायचे. हे पहा, किती असा खमंग सुवास येत आहे. आता मी हे खसखस काढून घेत आहे. आता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता तर करदंडसाठी आपण पाक करून घेऊयात. आता मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे. तर हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. त्यामध्ये तूप घातलेलं आहे. हे पहा, गूळ विरघळते. तर त्यात एक थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त नाही घालायचं, जास्त पाणी झालं तर मग ते पातळ होऊन जातं. जरा एक थोडंसं घालायचं आहे. हे बघा, 1 वाटी गूळ असेल तर एवढं पाणी घेतले मी. तुमच्या अंदाज. हे पहा, अशा तऱ्हेने गूळ विरघळून घ्यायचं आहे. हे पहा, मी विरघळून घेत आहे. असं विरघळून घ्यायचं आहे. हवा असेल तर तूप थोडं घालू शकता, आणि थोडं मी 1च चमचा वापरलेला आहे. हा पाक यायला हवा, तर आपला पाक ट्रान्सपरंट झालेला आहे. आपला पाक आलेला आहे. आता ह्या पाकामध्ये आपण जे मगाशी भाजून घेतलेलं आहे ते खसखस घालून घेत आहे. हे पहा, घालून घेऊन तळून घ्यायचं आहे. खसखस त्यात पूर्णपणे मुरला पाहिजे. हे पहा, आपला पाक
असंच फिरवत राहायचं. अजून थोडासा घट्ट व्हायला पाहिजे. हे पहा, डिंक मी सगळं चुरून घेतलेला आहे. अशा तऱ्हेने चुरून घ्यायचं. हे पहा, तर डिंक चुरलेला आहे बऱ्यापैकी. आता ह्या पाकामध्ये मी मगाशी तळून घेतलेलं ड्रायफ्रूट सगळं घालत आहे. हे पहा, सगळं मिक्सच ठेवलेलं आहे मगाशी मी. ड्रायफ्रूट्स घालत आहे. ह्यामध्ये चुरलेला डिंक घालत आहे. पहा, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा तऱ्हेने. वा, काय खमंग सुटलेलं आहे. मगाशी गोल्डन फ्राय करून घेतलेलं खोबऱ्याचे किस घालत आहे. असं करून घालायचं. घालून सगळं ढवळून घ्यायचं. मिक्स व्हायला पाहिजे पूर्णपणे. हे पहा, पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे. पाक खूप गरम असतो, त्यामुळे एकदम सावधानमध्ये करायचं आहे. आपला करदंट झालेला आहे. तर आता हे एका प्लेटीत काढून आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत. तर एका प्लेटीत काढून आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही गोल ह्याचे लाडूही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी तर वड्याच थापून घेत आहे. आता आपण एका ताटलीला तूप लावून घ्यायचं आहे. पूर्ण ताटली भरून असं तूप लावून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण वड्या थापायच्या. हे पहा, मी तूप लावून घ्यायचे आहे. पूर्ण ताटलीला गोल असं सगळीकडे तूप लावून घेतलं पाहिजे. हे पहा, लावून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं ते काढून घेऊन त्यात आता आपण वड्या थापूयात. काढून घ्यायचं. गरम आहे त्यामुळे हाताला थोडं थोडं तूप थापून घेत आहे. गरम आहे, चटके बसत आहेत, पण मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त बसत नाही. हे पहा, काय मस्त दिसते. आता आपण वड्या कापून घेऊयात. तोवरच वड्या कापून घ्यायच्या. चाकून जास्त येणार नाही, तरी मी असं करून घेत आहे. कारण ह्यात खोबरं लांब लचक खिसलेलं आहे, त्यामुळं मग ते खोबरं ओढलं जातं त्यामध्ये. मग नुसतं असं दाब घालत जायचं, नंतर आपोआप मग वडे सुट्टे होतात. हे पहा, अशा पद्धतीने जर मी असं जर ओढले, मग हे असं खोबरं सगळं निघायला सुरुवात होते. हे पहा, तर माझ्या वड्या कापून तयार आहेत. हे पहा, अशा तऱ्हेने आपला करदंटच्या वड्या कापून तयार आहेत. हे पहा, वाव, किती मस्त टेक्स्चर दिसते. हे पहा, तुम्ही चौकोन करू शकता.